नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते तृतीयपंथी सेक्स वर्कर, देवदासी आणि HIV बाधित व्यक्तींना डिजिटल रेशन कार्ड वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी या वंचित घटकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र मिळवावं असं आवाहन केलंय. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी शिव फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीनं एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले. CPR मधील क्लार्क आणि शिपाई पदाच्या नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी अधिष्ठातांच्या बोगस सहीनं नियुक्तीपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विविध प्रकारे पैसा मिळवण्याचा धंदा CPR मध्ये काही जणांनी सुरू केलाय. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन CPR प्रशासनाने केलंय. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पाणी बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या पथकाला मारहाण करण्यात आली. पाणी बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या पथकाला विरोध करत काहींनी मीटर रीडर साळुंके यांना बेदम मारहाण केली. पाणी कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. महापालिकेने रंकाळा तलावात जनावरे, कपडे, गाड्या धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार का असा प्रश्न निर्माण झालाय. आयुक्त के मंजुलक्ष्मींनी 4 दिवसापूर्वी रंकाळा परिसराची पाहणी करून तलावात कपडे, जनावरे धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. डेव्हिड कलेक्टर अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वारणानगर बहिरेवाडी येथील इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी प्रसाद संजय जाधवने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विषयावरील कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून प्रसादने तेथील कामकाजाची माहिती घेतली. नामदार हसन मुश्रीफांनी प्रसादचं कौतुक देखील केलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या विविध विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. शिंगणापुरातील रस्त्यावर खूपच खड्डे असल्याने नागरिकांची गैरसोय आणि अडचण निर्माण होत आहे. वारंवार मोजणी करून देखील प्रशासनाकडून रस्ता केला जात नाही. तसेच रस्त्यास निधी देखील दिला जात नाही. तर ग्रामस्थांना दळणवळण करण्यासाठी रस्ता करून मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलं. वाघवे तालुका पन्हाळा येथील आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून 80 लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचं लोकार्पण आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झालं. सहकार महर्षी कैलासवासी दत्ताजीराव कदम यांच्या जयंतीनिमित्त यशवंत कोऑपरेटिव्ह प्रोसेसर्स येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील दादा आवाडे यांनी दत्ताजीराव कदम यांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन केलं. BCCIने सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलंय. अशातच स्टार खेळाडूंनाही रणजी ट्रॉफी खेळावी लागत आहे. रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा सज्ज झालाय. मुंबईच्या BKC मैदानात रोहितचा कसून सराव सुरू आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. माजी स्थायी समिती सभापती माननीय श्री राजेश भरत लाटकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक भरत सोनवणे सामाजिक कार्यकर्ते, विशाल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, मंगलताई चव्हाण माजी नगरसेविका, कैलास गौडदा माजी नगरसेवक, महेश जाधव सामाजिक कार्यकर्ते, बाबासाहेब ठोकळे सामाजिक कार्यकर्ते, विकास सावंत, अजित कांबळे, पप्पू पठाण, DJ राहुल तलवार, दावीद चौगुले, प्रवीण आजरेकर, असलम शेख,
शक्तिसिंग दुधाणे, सदा कांबळे आदी कार्यकर्त्यांकडून माननीय श्री राजेश लाटकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा।